आता जे मार्केटमध्ये आता जे अवकाळी पावसाचं प्रमाण आहे, आता प्रत्येक भागामध्ये अवकाळी पाऊस हा पडायला लागलेला आहे. त्यामुळे जे तयार माल आहेत आणि वातावरणात जो बदल झालेला आहे त्यामध्ये आवक मध्ये फरक पडून आवक वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे या मार्केटमध्ये भाज्यांचे किंवा तरकारी फळभाज्यांचे दर हे कमी झालेले आहेत. ट्रान्सपोर्टचा असं काही एवढा परिणाम दिसत नाही. सगळे बोलतात डिझेल वाढले, जे डिझेल वाढले, पण जे ते आपापल्या कामामध्ये कार्यरत आहे. असं काही एवढा ट्रान्सपोर्टचा आणि डिझेल वाढीचा काही परिणाम दिसत नाहीये. ऑनलाईन शॉपिंग मुळे तसं म्हणता येणार नाही, कारण ऑनलाईन शॉपिंग वाल्यांना पण ऑफलाईन जर करायचं असेल तर त्यांना याच मार्केटमध्ये येऊन तो माल ऑनलाईनच्या माध्यमातून तो दिला जातो. पण ऑनलाईनचा परिणाम अजून दिसत नाही, कारण शाळा कॉलेज अजून बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन जे मार्केटिंग करणारे ते अजून मार्केटमध्ये आलेले नाहीयेत. आता हे लातूर, बेळगाव मधून आता पालक चालू झालेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा माल यायला लागलेले आहेत. त्याचाही परिणाम आपल्या मार्केटच्या आवकवरती झालेला आहे. त्यामुळे देखील दर कमी झालेले आहेत. त्या महाराष्ट्रातून बाहेर येण्याचा मालाचा परिणाम महाराष्ट्रातल्या मालांवर झालेला आहे. सूर्यकांत झेंडे.